राज्याचे जे स्थानिक राजकारणी आहेत ते इंटरव्ह्यू करतात, पोलीसवर दबाव आहे, त्या संदर्भात आपल्याला बोलणं नाही, आपल्याला एक सांगतो की कालच मी त्या ठिकाणी गेलेलो, त्यांच्या कुटुंबाशी मी भेट घेतली. जो मुलगा त्या ठिकाणी मृत्यू पावला त्याच्या वडिलांशीही मी बोललो आणि त्यांना योग्य ती मदत त्या ठिकाणी मी केलेली आहे आणि लवकरच तुम्हाला एक त्याचा रिझल्ट पण दिसून येईल. आहे दबाव असेलही नसेल कदाचित, त्याबद्दल मला म्हणायचं नाही, पण एक न्याय भूमिका आहे. न्याय मागण्यासाठी एखाद्या समाजाचा एखादा घटक जर न्याय मागण्यासाठी उभा राहिला तर त्याच्या मागं उभं राहणं हे आमचं काम आहे आणि म्हणून आम्ही त्याला योग्य ते सगळं पाठबळ दिलेलं आहे. निश्चितपणानं त्या कुटुंबावर अन्याय होणार नाही आणि ज्यांनी हे प्रकरण घडवलेलं आहे त्या दोषींना कठोर कारवाई त्यांच्यावर व्हावी. जोपर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही त्या कुटुंबाच्या बरोबर आहोत. बघून महायुतीला मतदान करावं की भाजपचे जे असे जे आहेत त्यांना बघून करावं? आपल्याला एक सांगतो, या महाराष्ट्रात 3 पक्षाचं गव्हर्नमेंट आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. महाराष्ट्राचा विकास दृष्टिक्षेपात ठेवून ही युती झालेली आहे. फक्त विकासात्मक विषयासाठी म्हणून सगळे एकत्र आलेले आहेत, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. ज्या त्या पक्षाला आपले आपले विचार प्रसार करण्याची मुभा दिलेली आहे. आम्ही कुणाला त्यांना रोखलेलं नाही, तेही आम्हाला रोखत नाही. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर होतो आहोत आणि पुढेही राहणार आहोत. त्यामुळे हे चालत राहणार. पण याकडे किती लक्ष द्यावं, त्यांचा कॉग्निझन्स किती घ्यावा ही लोकांनी ठरवण्याची गरज आहे. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी काही जण जर वाचाळवीर बनले असतील तर त्यांना महत्त्व द्यायचं का, हा सुद्धा विचार करण्याचा विषय आहे. आणि मला वाटतं की अशा लोकांना महत्त्व देण्याची आवश्यकता नाही, कारण या महाराष्ट्रात सगळेजण मिळून जुळून आपसात एक चांगल्या सौहार्दपूर्ण वातावरणात राहतात. त्यामुळे अशा लोकांच्या वक्तव्याला लोकांनी कुठेही दाद दिले तर तुम्हीही पाहिलं नाही, मीही पाहिलं नाही. त्यामुळे त्यांना महत्त्व देऊ नये असं मला वाटतं. मागच्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यासह राज्यभरात मदरशातील शिक्षण घेतलं जातं, त्यावर शिक्षण उपस्थित केलं गेलं. अल्पसंख्याकांच्या आज आपण काय बघतात? आपल्याला एक सांगतो की विशिष्ट म्हणजे एक अल्पसंख्याक समाजाला हे काहीतरी चुकीचं समाज आहे, त्यांची विचारधारा चुकीची आहे असं इतर समाजांना दाखवण्याचं काम काही जण जाणीवपूर्वक हेतू पुरस्कृत करतात आणि त्यासाठी म्हणजे या समाजाला बदनाम करायचं. तर या समाजाचं काय तर मद्रसे हा एक टार्गेट. मद्रशामध्ये गैरकृत्य चालतं, हे चालतं, ते चालतं, अतिरेकी तयार होतात. हे भंकबाजी आणि बोगस आहे. आजपर्यंत एकही मद्रशाला तुम्ही सिद्ध करू शकला नाही की तिथं काही देशविरोधी कारवाया चालतात किंवा अतिरेकी कारवाया चालतात किंवा अतिरेकी तयार होतात. फक्त एक आरोप करून एक वातावरण कुलुषित करायचं काम चालू आहे. मद्रसे अत्यंत व्यवस्थितपणानं आपलं काम करतात आणि म्हणून तर अजितदादांनी मद्रशांना सुद्धा शासनाच्या माध्यमातून मदत करण्याची भूमिका आणि धोरण आखली. मायनॉरिटीसाठी काय विशेष? आता ते महायुतीत गेल्यानंतर बदलली आहे. नाही, आपल्याला एक सांगतो की सुनेत्राताईंनी आमच्या नेत्या आहेत त्यांनी आपल्या परीने आपला खुलासा दिलेला आहे. त्यांच्या वतीने मी खुलासा देण्याची आवश्यकता नाही. निश्चितपणाने यापूर्वी अजितदादांनी स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की 5% आरक्षण मिळावं. आता पुन्हा आता नवीन एक विषय असा आहे की जातनिहाय गणना हा एक विषय आता ऐरणीवर आहे. त्या निर्णयाच्या बाबतीत काय होत आहे ते बघितल्यानंतर नेते मंडळींचं सर्वसाधारण मत असं आहे की ज्याची संख्या ज्या प्रमाणात असेल त्याला त्या प्रमाणात आरक्षण मिळावं अशी एक सर्वसाधारण भूमिका आहे. पण आता त्यावर लगेच भाष्य करणं योग्य होणार नाही. त्यासाठी जातनिहाय जनगणना होऊ दे, मग पुन्हा एकदा यावर धोरण ठेवायचं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.